आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी राजकीय अपडेट हाती येते। उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता व्यक्त होतीये। कदाचित आज रात्री सुद्धा मंत्रिमंडळाचा शपथविधी उरकला जाऊ शकतो या दृष्टीने तयारी करण्यात आल्याची माहिती समोर येते। त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही तासातच होईल अशी शक्यता व्यक्त होतीये। आत्ताची नेमकी या संदर्भातली अपडेट काय आहे, माहिती काय आहे, गणेश ठाकूर आपल्याला सांगतात। गणेश, कविता, आत्ताची सर्वात मोठी बातमी हीच आहे की उद्या 11 वाजता राजभवनामध्ये शपथविधी सोहळा पार पडेल, कॅबिनेटचा विस्तार होईल अशी माहिती मिळते। पण त्याचबरोबर आता सूत्रांचं असंही म्हणणं आहे की सगळं ठरलेलं आहे, सगळं जमलेलं आहे। आताच मुख्यमंत्र्यांची भेट उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आहे। त्याचबरोबर आज रात्री शपथविधी होऊ शकतो का याबद्दलही चाचपणी सुरू आहे। मात्र आत्ताच्या घडीला 11ची वेळ ठरवली गेली आहे। 11 वाजता उद्या सकाळी मंत्रिमंडळ विस्तार राजभवनामध्ये होईल आणि छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशा प्रकारची माहिती मिळते। जसं आपण आधी म्हणालो होतो की 10 ते 15 मंत्र्यांचा शपथविधी उद्या होऊ शकतो आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल। म्हणून जे मंत्रिमंडळ विस्तार रखडलं होतं, मागील 1 महिन्याहून जास्तचा कालावधी झाला होता, त्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे। जे आपण म्हणत होतो की दिल्लीहून यादी येईल किंवा आपण जे मंत्रिमंडळ विस्ताराची याआधी बातम्या आल्या होत्या ज्यामध्ये काही आमदारांची नावंही दिली गेली होती ज्यांना मंत्रिपद मिळू शकतं। म्हणून फॉर्म्युला काय ठरला आहे तर 35-65चा फॉर्म्युला ठरलाच आहे। यामध्ये भाजप एकनाथ शिंदे यांच्या गटाचे काही आमदार आणि काही छोटे पक्ष आणि काही अपक्ष आमदारांचाही शपथविधी उद्या होऊ शकतो अशा प्रकारची माहिती आहे। कोणाकोणाला मंत्रीपद मिळणार याबद्दल सविस्तर माहिती थोड्या वेळात समोर येईल। मात्र मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली आहे, वेळ ठरली आहे आणि चाचपणी सुरू आहे की त्याच्या आधीही करू शकतो का, आपण आज रात्री करू शकतो का याबद्दल चाचपणी सुरू असल्याचंही बोललं जात आहे। मात्र उद्याची वेळ जे मंत्री आहेत त्यांना दिली गेली आहे, पण पुढे आणखी एक बैठक होईल आणि बैठकीनंतर आज रात्री का उद्या सकाळी याबद्दल जे आहे स्पष्टता येईल। पण उद्याची तारीख उद्याची वेळ सर्वांना दिली गेली असं कळतंय। यामध्ये एकनाथ शिंदे गटातील जे आमदार आहेत ज्यांना कमिटमेंट होतं किंवा ज्यांना मंत्रिपद मिळण्याची माहिती दिली जात होती त्यांना कमिटमेंट दिलं गेलं होतं, त्यापैकी जे जुने कॅबिनेट किंवा राज्यमंत्री होते त्यांना मंत्रिपद मिळण्याची माहिती मिळते। याशिवाय काही नवीन चेहरे येतील। गुजरात पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न होतोय महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा होती, त्या अनुषंगानं ही काही वाटचाल केली गेली आहे, काही नावं इन्क्लूड केली गेली आहेत अशी माहिती मिळते। म्हणून नवीन नावं कोणती असतील, नवीन चेहरे कोणते असतील याबद्दल उत्सुकता आहेच। मात्र मंत्रिमंडळ विस्तार जो रखडला होता त्याची तारीख ठरली आहे, वेळ ठरली आहे असं कळतंय। कविता, थोडंसं मी तुला गणेश थांबवतीये कारण 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान पावसाळी अधिवेशन होईल अशी एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते। कारण विधिमंडळामध्ये आज अधिकाऱ्यांमध्ये तातडीची बैठक सुरू आहे एकीकडे, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दरम्यान बैठक सुरू आहे। पावसाळी अधिवेशन सुद्धा रखडलेलं आहे आणि आज या संदर्भामध्ये विधिमंडळात एक तातडीची बैठक सुरू आहे अधिकाऱ्यांमध्ये, तर दुसरी बैठक सुरू आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दरम्यान। दोनही बैठका सायमल्टेनियसली एकाच वेळी सुरू आहेत। त्यामुळे पावसाळी अधिवेशन सुद्धा अगदी लवकर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। मात्र पावसाळी अधिवेशन व्हायचं असेल तर मंत्रिमंडळाचा विस्तार ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान पावसाळी अधिवेशनाची शक्यता सांगितली जाते आणि जर 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान पावसाळी अधिवेशन व्हायचं असेल तर मंत्रिमंडळाचा विस्तार त्या अगोदर होणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं येत्या काही तासांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता व्यक्त होतीये। पुन्हा एकदा गणेशकडे जाते। गणेश, विस्तार तर होईल पण हा संपूर्ण विस्तार असेल की छोटेखानी विस्तार असेल? कविता, खरं सांगायला गेलं तर वेगवेगळ्या सोर्सेसकडनं वेगवेगळी माहिती मिळते। काही जणांचं म्हणणं आहे की छोटेखानी होईल, तर काही जणांचं म्हणणं आहे की मेजॉरिटी मंत्रिपदं भरली जातील, म्हणून त्याबद्दलच चर्चा सुरू आहे, बैठक सुरू आहे। आपल्याला माहिती असेल की नीती आयोगाच्या बैठकीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही दिल्लीला होते, तिथंही काही वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली आहे। कारण जी शेवटची यादी आहे, अंतिम यादी जी आहे ती दिल्लीतनं येणार होती, म्हणून या यादी संदर्भातही स्पष्टता आली आहे। म्हणून कोणाकोणाचं नाव क्लिअर झालं आहे हे आता थोड्याच वेळात कळेल। छोटेखानी होतं आहे का मेजॉरिटी मंत्रिपदं भरली जातात? एक
आणखी अडचण या मुख्यमंत्र्यांसमोर किंवा उपमुख्यमंत्र्यांसमोर होती ती म्हणजे 15 ऑगस्टच्या आधी पालकमंत्री नेमायचे होते, कारण तशा प्रकारची झेंडावंदन किंवा कार्यक्रम घ्यायची होती. कारण पंतप्रधान मोदी यांनी मोठा कार्यक्रमची घोषणा केली आहे, म्हणून पालकमंत्री नसतील तर झेंडावंदन कसं होणार किंवा तिथं कार्यक्रम कसे होणार हा एक मोठा पेच त्यांच्यासमोर होता. म्हणून त्या अनुषंगाने देखील लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा हे एक प्रेशर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावरती होतं. म्हणून त्या प्रेशरवरतीच आता तारीख ठरवली गेली आहे, वेळ ठरवली गेली आहे आणि मंत्र्यांची नावंही ठरवली गेली असं कळतंय. जवळपास सर्व नावं निश्चित झाली आहेत. म्हणून कोणाला या टप्प्यामध्ये मंत्रिपद मिळतं हे थोड्याच वेळात स्पष्ट होऊ शकेल. त्याचबरोबर अधिवेशन 10 ते 17 या कालावधीमध्ये पावसाळी अधिवेशन घेण्यात येईल. 3 तारखेला खरं तर अधिवेशन घ्यायचं होतं, मात्र कोर्टाच्या सुनावणीमुळे किंवा इतर कारणांमुळे ते अधिवेशन होऊ शकले नाही, PACची बैठक होऊ शकली नाही. मात्र आता अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे आणि त्या बैठकीमध्ये देखील 10 ते 17 हा कालावधी निश्चित केला जाईल. म्हणून मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर लगेच अधिवेशन घेण्याची तयारी नवीन सरकारची आहे आणि त्यासाठी सगळ्या हालचाली आता आपण होताना पाहतोय. या सगळ्या हालचाली होताना आपल्याला दिसतात. बैठकांचा सिलसिला वेगवेगळ्या स्तरांवर अधिकाऱ्यांमध्ये आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये सुद्धा होतोय. अपडेट जाणून घेण्यासाठी पुन्हा तुझ्याकडे येतेच गणेश. राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सध्या आपल्या सोबत आहेत. अभय सर, कंपल्शन्स खूप आहेत, पावसाळी अधिवेशन आहे, स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय, त्यामुळे पालकमंत्री गरजेचे आहेत. हे सगळं पाहता येत्या काही तासामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते. याबद्दलची कोणती अधिक माहिती तुम्ही देऊ शकता आणि या सगळ्याचं विश्लेषण कसं करू शकता? निश्चितपणे कविता, विस्तार करणं तर आवश्यकच होतं, कारण आधीच आता जवळपास 40 दिवस होत आलेले आहेत सरकारला स्थापन होऊन आणि अजून मंत्रिमंडळ होऊ शकलेलं नाही. हा काय नव्या सरकारसाठी काय हे खूप चांगली सुरुवात आहे असं म्हणता येणार नाही. परंतु 15 ऑगस्ट पूर्वी ज्याचा उल्लेख आता गणेशने केला, त्यापूर्वी मंत्री नेमणं आवश्यक होतं. मंत्रिमंडळाचा छोटेखानीच विस्तार करायचा होता तो त्यांना सुरुवातीलाही करता आला असता. न्यायालयाची कुठलीही अडचण नाही असं सांगितलं जात असलं तरी मंत्रिमंडळातले एकूणच संख्या, शिंदे गटाला त्यात मिळणारी मंत्रिपदं आणि इच्छुकांची संख्या, या सगळ्या गोष्टींचा विचार करून जोपर्यंत न्यायालयाकडून काहीतरी एक निश्चितपणे पुढची कारवाई सुरू होत नाही तोपर्यंत विस्तार करू नये अशी एक रणनीती होती. त्याशिवाय शिंदे गटाला काही केंद्रातही 2 मंत्रिपद हवी आहेत, कारण एक मंत्रिपद पूर्वी शिवसेनेकडे होतं, ते शिंदे गटाला द्यायला केंद्रातल्या नेत्यांची भाजपाच्या तयारी होती, पण त्यांना 2 हवी होती. त्या संदर्भातही चर्चा होती. तर साधारणतः आता प्रत्येकी 4 आमदारामागे 1 मंत्री असं एक साधारणतः सूत्र निश्चित होईल अशी चर्चा होती. आणि त्याच अंदाजाने ज्याचा उल्लेख आता गणेशने केला की 35 आणि 65% कदाचित ते होऊ शकेल. परंतु खात्यांच्या संदर्भातही काही आहे. आणि दुसरं असं आहे ना की मग ठाकरे सरकारमधले 11 मंत्री इकडे आलेले आहे, त्यांचा तर मंत्रिपदावर क्लेम असेलच, त्यातच मग आणखी जी मंत्री 4-5 मिळतील त्यासाठी अनेक दावेदार आहेत. त्यामुळे या क्षणाला पूर्ण विस्तार न करता काही एक 18 ते 20 लोकांचा शपथविधी करावा आणि अधिवेशनानंतर जोपर्यंत न्यायालयाची निश्चितपणे पुढची कारवाई सुरू झाली असेल त्यावेळी विस्तार करावा अशी साधारणतः रणनीती दिसते. परंतु एक निश्चित आहे की आता तो विस्तार करणं आवश्यक होतं आणि तो निर्णय घेत आहेत. विधिमंडळाचं अधिवेशन आवश्यक आहे, कारण आता पुरवणी मागण्या मंजूर कराव्या लागणार आहेत. काय सरकारचं जे वैधानिक कामकाज असतं त्याला विधिमंडळाची मान्यता लागते, त्या गोष्टी आता होणं आवश्यक आहे. त्यामुळे मला वाटतं हे अधिवेशन घेत आहेत. 15-16 तारखेला सुट्ट्या आहेत आणि त्या दृष्टीने त्याचाही विचार या तारखा निश्चित करताना होईल. अशी एकूण आत्ताची परिस्थिती दिसते. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही तासांमध्ये होऊ शकतो आणि त्यानंतर लगेचच पावसाळी अधिवेशनाची तयारी होऊ शकते. अभय सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.